नमस्कार बांधवांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक. आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. सोबतच एक महत्त्वाची अपडेट परत बघा, येत्या नोव्हेंबरमध्ये TET नियोजित आहे. त्यासाठी आपण स्पेशल TETसाठी लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात बॅच फक्त 899 रुपयामध्ये देत आहोत. सोबत टेस्ट सिरीज आहे. आणि त्याच्यानंतर आपण TAIT शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी यासाठी बॅच 1099 रुपयामध्ये, या बॅचमध्ये ती TETची 899 रुपयाची बॅच इन्क्लूड आहे. त्या बॅचमधून तुम्हाला काय मिळेल तर सर्व विषयांचे संपूर्ण नियमित लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्ड बॅच, सोबत सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स आणि PDFs मिळेल. मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील. व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल बघा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ॲपची. ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. चला, महत्त्वाचा मुद्दा जो होता ज्यासाठी आपण आता व्हिडिओ घेत आहोत तो मुद्दा आपण या ठिकाणी सुरू करूया. आणि तो मुद्दा म्हणजे कोणता सर? बघा, शिक्षण सेवक हा जो कालावधी आहे, शिक्षण सेवक हे जे पद आहे ते रद्द झालेच पाहिजे. लक्षात घ्या, ते रद्द झालेच पाहिजे. ह्यासाठी आपण खास करून आजचा हा व्हिडिओ घेत आहोत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, आता तुम्हाला सांगतो, खूप म्हणजे लहानपणी जेव्हा मी शाळेत जायचो, तुम्ही शाळेत जायचे, तेव्हा तुम्हाला ऐकायला मिळायचं असेल त्या गोष्टी तुम्हाला आज उमगत असेल, आता उमगत असेल. मला एक गोष्ट सांगायची आहे. बघा, आपले गावकरी आजी आजोबा गावामध्ये म्हणायचे की मागायची असेल भीक तरच मास्तरकी शिक. लक्षात घ्या, मागायची असेल भीक तरच मास्तरकी शिक. आणि आता एवढ्या महत् प्रयत्नानंतर, म्हणजे जो कालावधी नियत होता त्याच्या 4 पट कालावधीच्या नंतर, भगीरथी प्रयत्नाच्या नंतर अलीकडे 2022 मध्ये बरेच शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेले आहे. तरीही त्यांच्या वाट्याचा जो वनवास आहे, कष्टदायी जीवन आहे, तर ते अजिबात संपलेलं नाही आहे. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि अलीकडे आपण बघत असतो पदोपदी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी, प्रत्येक जागी त्यांना त्या गोष्टीचा अनुभव येतो की आपले जे पूर्वज बोलत होते त्या गोष्टी त्यांच्या एकदम करेक्ट होत्या, असं अलीकडे वाटायला लागले. लक्षात घ्या, आता खरं म्हणजे बाकी इतर नोकऱ्यांची जर तुलना करतो म्हटलं आणि इतर बाबी पाहतो म्हटलं आणि शिक्षकाच्या कामाचा व्याप समजा आपण जर पाहतो म्हटलं तर ह्या ठिकाणी त्याच्याकडे काम काय म्हणून सांगा 100 पट आहे आणि पगार त्याला काय म्हणून सांगा 1 पट मिळतो. आणि असे का होते? लक्षात घ्या, बऱ्याच म्हणजे लोकांची शिक्षकांविषयीची मतं वेगवेगळी असतीलही, त्या मताचे 10% शिक्षक, पण काही असतील म्हणून काय म्हणून सर्वच शिक्षकांना आपल्याला दोषी धरता येत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा. मला एक सांगा की पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे की एकतर या शिक्षक भरतीच्या नियमित परीक्षा होत नाही. जे नियमित व्हायला पाहिजे, परीक्षामध्ये सातत्य असायला पाहिजे, तर त्या परीक्षामध्ये सातत्य नाही, नियमित परीक्षा होत नाही, परीक्षा पद्धतीमध्ये गोंधळ होतो. जागा भरत असताना यांच्या प्रक्रियेला समजा 17ची भरती असेल, लक्षात घ्या 2017ची भरती असेल, तिथलीच भरती 2024 पर्यंत संपत नाही. अशा खूप वेळेस खूप साऱ्या कष्टदायी घटनांना सामोरं जाऊनही जेव्हा ते नोकरीवर लागतात तर तेव्हा त्यांना पगार अलीकडे किती मिळतो सर? तर फक्त 16,000 रुपये पगार मिळतो. किती रुपये पगार सांगा? 16,000 रुपये पगार. लक्षात घ्या, स्वतःच्या घरापासून यांना किती किलोमीटर दूर टाकलेलं असतं तर बघा, काही शिक्षक 700-800 किलोमीटर दूर, आणि जे काही वर्षभरातले 5-6 सणवार अख्ख्या कुटुंबासोबत जाणे, कुटुंबासोबत घरी परत येणे, ह्या जर गोष्टी आपण बघतो म्हटलं तर हे 5-6 वेळेस नुसतं जाणं येणं करतो म्हटलं, एका महिन्याला एकदा जाता येतो म्हटलं तरी हे 16,000 रुपये नुसते तिकिटाला पुरत नाही. कोणाच्या कुटुंबाचं 16,000 रुपयात भागतं मला सांगा? ह्यांच्या कष्टदायी जीवनाचा प्रवास जर आपण बघतो म्हटलं तर ह्या लोकांनी DED केलं, BED केलं, तिथून 10-10 वर्ष या परीक्षांची वाट पाहिली, नंतर TET म्हणा, CTET म्हणा, TIT म्हणा, ह्या परीक्षांची वाट पाहिली.
आणि ह्या परीक्षांचे निकाल लागायला 2017चा निकाल तुम्ही 2024 पर्यंत लावला. आणखी परीक्षांचे काय म्हणून सांगा पूर्णपणे म्हणजे अशा जगात एकमेव घेतलेल्या तुम्ही परीक्षा आणि एकमेव तयार केलेला हा काय म्हणून सांगा सिस्टम. आणि एवढं सगळं हे अग्निदिव्य पार करून यांनी जर समजा शिक्षकी पेशा मिळवला असेल, शिक्षकाचं पद मिळवलं असेल, तर त्याच्यानंतरही तुम्ही त्याच्या मस्तकी किती रुपये मारता? 16,000 रुपये मारता. किती रुपये मारता? फक्त 16,000 रुपये मारता. आता मला सांगा 16,000 18,000 ह्याच्यामध्ये काय भागणार आहे? तुम्ही कल्पना करा, गावाकडे जो स्वतःचे बैल अवत घेऊन माझा शेतकरी जातो बघा, त्या शेतकऱ्याचा पगार सुद्धा किती म्हणून सांगा, म्हणजे शेतकऱ्याला तो रोज जो आहे तो किमान काय म्हणून सांगा 1200-1300 रुपये, पुढे 1500 रुपये रोज मिळतो. त्या हिशोबाने कल्पना करा, एखादा शेतमजूर फवारणी करायला जातो तर त्याला 300-400 रुपये काय म्हणून सांगा रोज मिळतो. बघा, त्यांच्या पगाराचं कॅल्क्युलेशन आपण जर या ठिकाणी करतो म्हटलं तर कल्पना करा, मग तुम्ही एवढ्या डिग्र्या मिळवल्या, डीएड केलं, बीएड केलं, त्याच्यानंतर टीईटी दिली, सीटीईटी दिली, 10-10 वर्षात तुम्ही पेशन्स ठेवला, 10-10 वर्षानंतर परीक्षा आल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही घरापासून 700 किलोमीटर दूर गेले, 500-500 किलोमीटर दूर गेले, तुम्ही या नोकरीसाठी आपल्या परिसरातील नातेवाईकांचा, कुटुंबाचा त्याग करून किंवा कुटुंब सोबत घेऊन तुम्ही एवढ्या दूर गेले आणि तुम्हाला अलीकडे मिळतंय किती? तर किती हजार रुपये? 16,000 रुपये. तिथे तुम्ही 16,000 रुपयासाठी गेले, तिथे गेल्याच्या नंतर काय झालं तर तुम्ही तिथे काही आपलं काही म्हणजे स्वतःचं स्थायिक काहीच नाही. मग तुम्ही तिथे काय म्हणून सांगा एखादं घर भाड्यानं घेतलं तर ह्या घर भाड्याचे काय म्हणून सांगा 5-7 हजार रुपये, घर भाड्याचे 5-7 हजार रुपये सर्व कुटुंब जर घेऊन गेले असेल तर मला सांगा तो शिक्षक त्या घरापासून गाडीनं जाईल तर पेट्रोल कुठच्या पैशानं टाकेल? म्हणजे जे काही त्याची लेकरं बाळं शिकत असतील त्याच्या म्हणजे काय म्हणून सांगा कुटुंबाच्या गरजा असतील, पत्नीच्या गरजा असतील, आईवडिलांचा दवाखाना असेल, मला सांगा ह्या गोष्टी कुठून करेल? सरकारच्या लक्षात या गोष्टी का येत नाही? आणि वेळोवेळी शिक्षकाचे शिक्षकाचे मानसिक स्वास्थ्य हे चांगलं असलं पाहिजे, तेव्हाच विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगलं घडते. असं शहाणपणाने आम्हाला 100 वेळा मानसशास्त्राच्या पुस्तकातून, सिद्धांतामधून शिकवलं जाते. लक्षात घ्या. मग 100 वेळा मानसशास्त्राच्या पुस्तकातून, सिद्धांतातून या गोष्टी शिकवल्या जाते. तर मला एक सांगा, मग हे 16,000 रुपयापैकी लक्षात घ्या त्याच्या प्राथमिक गरजाच पूर्ण होत नाही आणि अलीकडे तो लागलाय शिक्षक म्हणून त्याचं वय किती? तर 35+ वय होत आहे. तरुण पत्नी आहे, छोटी छोटी लेकरं आहे, बघा वृद्ध म्हातारे काय म्हणून सांगा आई वडील आहे. तर असं जनरली चित्र आपण बऱ्याच शिक्षकांचं पाहतो आणि त्याच्यामध्ये मला सांगा तो खर्च जो आहे तो मुलांच्या शिक्षणावर करेल, घराच्या घर खर्चावर करेल, तो भाजीपाला आणेल, पेट्रोल टाकेल, अन्नधान्य आणेल. बा लक्षात घ्या. नंतर त्याच्या आरोग्याच्या सोयीसुविधा आहे. आरोग्य तर त्याला नसतंच महत्वाचा विषय, म्हणजे त्याला थकायला जमत नाही, दमाला जमत नाही. कारण शाळेमध्ये माहिती आहे का शिक्षणाच्या कामाव्यतिरिक्त त्याला त्याच्यापेक्षा कितीपट कैकपट कामं असतात आणि तरी हे नव्या दम्याचे पोरं काय म्हणून सांगा लागले आणि नव्या दमानं त्या शाळेवर गेले. करू आपण कसं तरी काहीतरी ऍडजस्ट करू. त्याच्यानंतरही वरून तुम्ही हे काम करा, ते काम करा, गावातल्या नोंदीपासून तर निवडणुकीच्या काय म्हणून सांगा ड्युटीपर्यंत हे सगळी कामं शिक्षकाची असतात. आणि वरून एवढं सारं केल्याच्या नंतर जर शाळेची गुणवत्ता घसरली तरी बोल याच्यावरच येतो. आणि वरून सगळे जे बरेच लोक आहे ह्यांना बोलायला मोकळे, ह्यांना काय फुकटचा पगार मिळते? लक्षात घ्या. ह्यांना काय शिक्षकांचं काय, ह्यांना तर फुकटचाच पगार मिळतो. तर असं म्हणायला हे सर्व लोक मोकळे. सांगायचं आहे दादांनो, शिक्षकाच्या हाती काही देशामध्ये तुम्हाला सांगतो शिक्षकांना सर्वात जास्त पगार आहे. लक्षात घ्या, शिक्षकांना सर्वात जास्त पगार आहे. आता शिक्षकांना सर्वात जास्त पगार असण्याचं कारण की या शिक्षकाला आर्थिक चणचण कधीच भासू नये आणि ह्या माणसाचं मानसिक स्वास्थ्य जे आहे, शिक्षक या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते प्रचंड स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि मानसिक स्वास्थ्य याचं कधी आर्थिक अडचणीमुळे बिघडता कामा नये. त्याचं कारण काय माहिती आहे का? की कारण जर समजा एक शिक्षक जर बिघडला, त्याचं मानसिक स्वास्थ्य खराब असलं, तर मानसिक स्वास्थ्य खराब जर असलं तर ती अख्खी पिढी बर्बाद होते. आणि असं जर होत गेलं तर पर्यायानं देश खराब होतो.
लक्षात घ्या. म्हणून शिक्षकाचे एक शिक्षक जर बिघडला, एक डॉक्टर जर बिघडला, तुम्हाला सांगतो एका डॉक्टरचं मानसिक स्वास्थ्य खराब जर असेल तर एका रोग्याचा मृत्यू होईल, फक्त एका रोग्याचा मृत्यू होईल. लक्षात घ्या. एखादा इंजिनियर जर बिघडला तर एखादे घर पडेल, एखादा पूल कोसळेल, एखादा. लक्षात घ्या. पण जर समजा एखाद्या शिक्षकाचं मानसिक स्वास्थ्य जर खराब झालं तर ते अख्खा वर्ग खराब होईल, पिढ्या बर्बाद होईल, देशाचं भवितव्य धोक्यात येईल. तर हे जगत मान्य, जगातील बऱ्याच मोठमोठ्या राष्ट्रातील लोकांना पटलेलं आहे. आणि म्हणून बऱ्याच राष्ट्रामध्ये शिक्षकांचा जो पगार आहे तो प्रचंड आहे, सर्वाधिक पगार आहे काही ठिकाणी. आपण आपल्या देशामध्ये बघत असतो मोठमोठ्या पदावरच्या जे न्यायदेवता आहे, न्यायाधीश आहे, त्यांना आपण पगार जास्त देतो. लक्षात घ्या. आणि त्याची कारणं बघा. पगार जास्त देतो हा मुद्दा नाहीये, त्याची कारणं बघा. तर ते काय म्हणून सांगा, त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं असलं पाहिजे, कोणत्याही प्रलोभनाला ते बळी नाही पडले पाहिजे, त्यांना जो पगार येतो तोच पुरला पाहिजे, असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. असं आपण त्या ठिकाणी लक्ष. मग मला सांगा, या ज्या माणसाच्या हातामध्ये संपूर्ण देशाचं भविष्य तुम्ही देऊन ठेवलेलं आहे, अख्ख्या पिढ्याचं भविष्य देऊन ठेवलेलं आहे, मग त्याच्या मानसिक स्वास्थ्याची तुम्हाला काळजी आहे का? ज्या माणसाला तुम्ही मानसशास्त्र शिकवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षकाची मानसिकता, शिक्षकाचं मानसिक स्वास्थ्य, ह्या गोष्टी, मग तुम्हाला सांगतो जोपर्यंत आर्थिक घडी संसाराची त्याची नीट बसलेली नसते तोपर्यंत त्याचं मानसिक स्वास्थ्य कधीच चांगलं राहू शकत नाही. तुम्हाला सांगतो त्याला त्याच गोष्टीची चंचल सातत्याने भासत असते. बघा, म्हणजे एक तुम्हाला सांगतो महत्वाची गोष्ट म्हणजे की उपाशी पोटी दिलेलं ज्ञान, उपदेश हा कधीही पचत नसतो. उपाशी पोटी दिलेलं ज्ञान म्हणा, उपदेश म्हणा, हे कधीच पचत नसतो. म्हणून त्याच्या उदरनिर्वाहाची, त्याच्या पोटाची खळगी भरण्याची त्याला काही खूप मोठा नाही पाहिजे. लक्षात घ्या. तो काही पहिल्याच दिवशी शाळेवर रुजू झाल्याबरोबर मला बंगला पाहिजे, 4 चाकी गाडी पाहिजे अशी मागणी कोणताही शिक्षक करत नाही आहे. तर त्याच्या हक्काची जी मागणी आहे त्या स्केलला समान, म्हणजे काय सांगा, वेतन तुम्हाला समान कायदा हा मुद्दा माहीत असेल, समान कामासाठी समान वेतन. मग त्याच्या हक्काची जी गोष्ट आहे त्या पदासाठी इतर लोकांना ज्या पद्धतीनं तुम्ही वेतन देता तेच वेतन ह्याला सुद्धा पाहिजे, हे इथे महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशासाठी पाहिजे शिक्षण कालावधी, मला सांगा. आता महत्वाचा मुद्दा, शिक्षण सेवकाचा कालावधी पाहिजेच कशासाठी? कारण इथे एक महत्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे कशी, 2 वर्षे डीएड केलं, बीएड केलं, मास्टरी केली, BA केली, आतापर्यंत शिकवतच आलाय तो. आणि शिकवत आल्याच्या नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा त्याच्यात काय माहिती आहे, बऱ्याच हे आता आधीचे 10-10 वर्षे झाले या लोकांनी शिक्षण सेवकचा कालावधी आता गरजच नाही, इंटर्नशिप यांनी केलेली आहे. काही लोकांनी असा युक्तिवाद केला की सर्वच पदासाठी ट्रेनिंग असते म्हणे, सर्वच पदासाठी ट्रेनिंग असते म्हणे. मग हा यांचा एक ट्रेनिंग पिरियड असू द्या. मला असं म्हणायचं, दादा यांचं ट्रेनिंग झालेलं आहे. कारण काय, यांच्यापैकी बऱ्याच लोकांना इंटर्नशिप होती, 6-6 महिन्यांनी ट्रेनिंग केलेलं आहे, म्हणजे प्रशिक्षण यांचं झालेलं आहे. हे सगळं झालेलं असताना निव्वळ आणि निव्वळ तुम्ही दुर्लक्षित करण्यासाठी, ह्यांना उपेक्षित ठेवण्यासाठी, लक्षात घ्या. आणि बाकी तुम्हाला ज्या काही गोष्टी असेल, ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे त्याही गोष्टी करण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर कधी भार येत नाही. पण शिक्षण क्षेत्राची गोष्ट केली, शाळावर शिक्षक नेमण्याची गोष्ट केली, शिक्षकांच्या पगारवाढीची गोष्ट केली, तर त्याच्या वेळेस सरकारला प्रचंड कळ येते. हा महत्वाचा मुद्दा. म्हणून तुम्हाला सांगतो, जोपर्यंत याच्या आर्थिक बाबी आहे, आर्थिक अडचणी आहे, याच्या प्राथमिक मूलभूत गरजा आहे, त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळेची प्रगती, शाळेचा विकास खूप अपवादात्मक होईल, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे सरकारने ह्या गोष्टी प्रकर्षाने विचारात घेतल्या पाहिजे की बाबा आपण काय करायला पाहिजे. इतर देशामध्ये शिक्षणासाठी काय होतं, शिक्षकांसाठी काय सुविधा आहे माहिती आहे आपल्या सरकारला. आता आपलं काय म्हणून सांगा, शिक्षण मंत्री जर्मनीला जाऊन आलं. बरं, काय शिकून आलं जर्मनीमधून? जपानमध्ये माहिती आहे शिक्षकांसाठी स्पेशल स्टोअर असतात. जपानची गोष्ट, शिक्षकांसाठी स्पेशल स्टोअर्स असतात, त्यांना वेगळं मानधन, वेगळा भत्ता, ह्या सर्व गोष्टी. आणि एवढंच नाही की कोणत्याच नागरिकाला रिस्पेक्ट नसतो, एवढा मोठा आणि भयंकर रिस्पेक्ट कोणाला असतो, शिक्षकाला जपान या देशामध्ये आहे. लक्षात घ्या. तर असे कैक देश आहे की ज्या देशामध्ये शिक्षकांना पगार सर्वात जास्त आहे. त्याचं कारण काय की त्या देशांना शिक्षकाची व्हॅल्यू माहिती आहे. आणि इथे आमच्या शिक्षकाला, आमच्या लागलेल्या नवनियुक्त शिक्षकांना इथे काय म्हणतो सांगा, ताट करत बसावं लागतं. म्हणजे लोक म्हणतात मग अबे काय फायदा, म्हणते त्याला नोकरी असून मला 500 रुपये उसने मागतोय म्हणते, मागच्याच महिन्यात त्याला नोकरी लागली म्हणते आणि मला म्हणत होता म्हणते 1000 रुपये पाहिजे. मला सांगा काय रिस्पेक्ट वाढेल याच्याने?
त्याच्या नोकरीची किंमत वाढेल. दादा, बऱ्याचदा अलीकडे समाजाची पद्धत आहे की तुम्ही किती कमावता, तुमची आमदनी किती आहे, तुमची अर्निंग किती आहे, ह्याच्यावरून तुमची किंमत ठरवली जाते. लक्षात घ्या बऱ्याचदा. आणि मग जर समजा असं म्हणू की महिन्याला 16,000 रुपये, मग एखादा चहा विकणारा काय म्हणते, लक्षात घ्या, एखादा चहा विकणारा काय म्हणते, या मास्तरपेक्षा तर मी परवडलो, माझी कमाई जास्त आहे, मग मास्तर म्हणून काय फायदा. म्हणजे अशी परिस्थिती होऊ लागली. तुम्हाला जो मिळणारा रिस्पेक्ट आहे, तर तुम्हाला जर समजा लाखो रुपयाची आमदनी असेल, अर्निंग असेल, पगार असेल, तर त्याच्यानुसार समाजाचा दृष्टिकोन सुद्धा बदलत असतो. म्हणून महत्वाची गोष्ट हे आहे की ह्या गोष्टी वेगळ्या, ह्या गोष्टीचा आणि मुद्द्याचा काही संबंध नाही. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जे कष्ट करून मिळवता, सरकारची सर्व ध्येय धोरणे, सर्व योजना राबवता, सरकारच्या प्रत्येक कामात मदत करता, म्हणजे तुम्ही शिक्षक आहे ना, पण शिक्षक हे शिकवण्याच्या कामाव्यतिरिक्त सुद्धा त्याच्या मागे 100 कामं असतात. हे कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल, पण जे प्रत्यक्ष शिक्षकी पेशाचा अनुभव घेत आहे त्या सर्व लोकांना ह्या गोष्टी माहीत आहे. किती टेन्शन मध्ये आहे. अलीकडे आपण पाहतो, परवा माझ्या एका नवनियुक्त शिक्षक भगिनीनं आत्महत्या केलेली आहे. अरे का केली आत्महत्या? का? कुणाला कुटुंब प्रिय नसतं? सरकारने जाचक नियम लादले. शिक्षण सेवक सारखा कालावधी 3-3 वर्षाचा, त्याच्यात भागत नाही. कुटुंब एका ठिकाणी, लेकरं बाळ एका ठिकाणाहून 700 किलोमीटर अंतरापर्यंत डिस्टन्स दिलेला आहे आणि ती आपल्या लेकरांना भेटेल केव्हा? बघा, लक्षात घ्या. आता कुटुंबाची आर्थिक चणचण, कुटुंबाची आर्थिक अडचण, म्हणून तिला ती नोकरी करावी लागत आहे. कशी राहील मानसिकता? मग एवढं धडधडीत जिवंत उदाहरण तुमच्या समोर असताना सुद्धा म्हणजे तुम्हाला शिक्षकांची काही कीव येतच नाही का? बघा, तुमच्याकडे बाकी गोष्टीवर खर्च करण्यासाठी पैसे आहेत. तुम्हाला खुर्ची वाचवण्यासाठी ज्या कोणत्याही योजना आणायच्या असतील त्या योजना आणण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. तुम्ही लाडका भाऊ आणा, लाडका बहीण आणा, लाडकी खुर्ची आणा, लाडकी आजी आणा, लाडका आजा आणा, आणि मग तुम्हाला शिक्षक काय परका आहे का? बघा, ज्याच्या हाती देशाच्या संस्काराची, पिढ्यांची दोरी आहे आणि तो काय तुम्हाला परका आहे का? म्हणून तुम्ही त्याच्या व्यथांचा, त्याच्या भावनांचा, त्याच्या कुटुंबाचा आणि त्याने आजपर्यंत ती नोकरी मिळवण्यासाठी जे जीवाचं रान केलं त्या सर्व त्याच्या कष्टाचा आणि त्याने जे काही आता देशासाठी तो देणार आहे तेवढं सर्व सहन करून तो या देशाच्या पिढ्या घडवणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. आणि मायबाप सरकारने हा विचार करून नक्कीच हा जो शिक्षण कालावधी आहे, शिक्षण सेवक हा कालावधी आहे, तो कायमचा रद्द करून टाकायला पाहिजे. इतर परीक्षासारखं तो 1-2 परीक्षांचा अभ्यास करून लागलेला नाही आहे. त्याने पहिल्यांदा बेड केलेला आहे, त्याने TET दिलेली आहे आणि पेपर 1, पेपर 2, CTET वगैरे दिलेली आहे. त्याच्यानंतर बऱ्याच शिक्षकांचा इंटर्नशिपचा वगैरे कालावधी झालेला आहे. या गोष्टीचा सरकारने विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर शिक्षण सेवक हे जे पद आहे तो कायमचं रद्द करून इतर म्हणजे त्याला सोयी सुविधा, भत्ते आणि त्याचा जो पगार आहे तो शिक्षण सेवक कालावधी व्यतिरिक्त जो मिळतो तो पहिल्या दिवसापासूनच त्याला सुरुवात करायला पाहिजे. हे सरकारला समजलं पाहिजे. मित्रांनो, नक्कीच या लढ्याला सर्वांनी पाठिंबा द्या आणि आपली पाल्ये जे शाळेमध्ये जात आहे त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाचं जर मानसिक स्वास्थ्य खराब जर असेल तर आपल्या पाल्यावर नक्कीच त्याचा परिणाम होतो. हे पाल्यांच्या पालकांना सुद्धा समजलं पाहिजे. म्हणून शिक्षेनं, बघा लक्षात घ्या, शिक्षणात म्हणजे सेवक ह्यांचा जो लढा आहे यासाठी सर्व पालकांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे आणि नक्कीच ह्या लढ्याला यश मिळवून देता आलं पाहिजे. त्यात पालकांचा सहभाग आणि इतर सर्वच अभियोगाधारकांचा, जे लागलेले आहे तेच नाही तर भविष्यात जे आता डिग्र्या घेऊन बसलेले आहे, पुढे परीक्षा देणार आहे, तर त्यांना सुद्धा हे काय म्हणून सांगा, त्यांच्यासाठी सुद्धा म्हणून सर्वांनी लढ्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि सरकारकडून ही गोष्ट करून घ्यायला पाहिजे. मित्रांनो, नक्कीच सर्वांनी प्रकर्षानं लढ्यामध्ये सहभागी व्हा आणि व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.